काय नेम लागलेला दिसतोय. मग कुठल्या बी गोष्टीत मनापासून लक्ष घातलं ना की नेम बरोबरच लागतो. मग तो कुठला बी गेम असो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही नीट लक्ष घालत नाही. अहो तसं नाही म्हणायचं मला, पण नुसतं लक्ष घालून बी काय उपयोग नसतोय. त्याला योग्य दिशा बी द्यावी लागते. हा, देअर यू आर. मग डन का? डन का? नुसतं डन नाही काय, मग डन डना डन डन. अहो आम्हाला खात्रीच होती डनच होणार. कसं काय? अहो जी मुलगी आपल्या प्रेमासाठी साताऱ्याहून थेट बेळगावला येते, हा ती जग तिकडच तिकड कशाहून करणार नाही. बर का जयश्री, आम्ही फक्त आधी ऐकून होतो प्रेम आंधळ असतं, पण आता तर खात्रीच झाली. काय खात्री झाली? प्रेम रांगड बी असतं. हे अजय, काय झालं? नाही काय नाही. अरे कोण होत? नाही कोण नाही. आता मला पाशा म्हणला की कोणतरी पोरगी अजिंक्यला भेटायला आली म्हणून. हा ते माझ्यासाठी नव्हतं, दुसरंच कोणतरी होतं. हा असं होय. अरे मला वाटलं शितली चाल्या. तिला मगाचपासून फोन करतोय तर ती फोन उचल ना. अरे लय मोठा मॅटर झालाय. काय झालं? अरे मगाशी मी राहुल्याला फोन केलता, तर राहुल्या म्हणला की शितली इकडं म्हणजे बेळगावला यायला निघाल्या. काय? अरे हो. अरे पण कशाला? कशाला म्हणजे तुलाच भेटायला की. माझं काही खरं नाही आज. एक निस्तर नाकी नो आले त्यात. म्हणजे आणखी काय झालंय का? ते सोड. अरे आधी राहुल्याला फोन केला पाहिजे. आता राहुल्याला कशाला फोन करायचाय? अरे कशाला म्हणजे नक्की काय पानगड ते क्लिअर केली पाहिजे ना. मी विचारतो ती कशाला येते ती. अरे पण मी सांगतोय का तुलाच भेटायला येते. अरे हो, पण ती कशाला येते नको का विचारायला. थांब एक मिनिट. हा हा हॅलो राहुल्या. बोल की आज्या. अरे शितली कशाला येते रे? काय लक्का, तुला एवढं फोन करतोस तरी उचलनास. अरे शीतल किती वेळा फोन तुला ट्राय करत होती. अरे लय मोठा घोटाळा झालाय. काय झालं? अरे शीतल चिडून बाहेर पडली या. जितू काकाना आप्पा तिला शोधत्यात. माझ्याकडे बी आलत, पण मी सांगितलं मला काय माहित नाही म्हणून. आता काय बघ बाबा तुझ तू. इकडं लका आम्ही तुला फोन करून दमलो, आमचं पण उचलनास. आणि जैडीच बरं तुला उचलायला वेळ असतो र. हा बोल की आता. आता तुझी बोलती बंद झाली ना. हॅलो हॅलो. हॅलो. घाबरला वाटतं मला. शितली नक्की इकडेच यायला निघाली ना. मग अजून कशी काय पोचली नाही? अजय काय झालं? नाही काय नाही. काय झालं? सापडली का शीतल? नाही, अख्खं गाव पालत घातलं पण कुठंच नाही गावली. या पोरीनी ना अवघड करून ठेवले समज. आओ तिच्या एखाद्या मैत्रिणीकडे बघा की. अगं तिची एक बी मैत्रीण ठेवली नाही, सगळ्यांना विचारलं.
तिच्या वर्गातल्या पोरांच्या पण घरी जाऊन आलो. आणि एवढंच नाही, राहुल्याला बी विचारलं. काय म्हणला राहुल्या? त्याच्याकडे गेली होती सकाळी, पण कुठे गेली त्याला बी माहित नाही. जाऊन जाऊन जाईल कुठं? भूक लागली की येईल चट घरी. काही शोधू बिजू नका तुम्ही तिला. अगं उषा, तुम्ही काय बोलूच नका. सगळं तुमचंच लाड आहे. तुम्हीच शेफारून ठेवले तिला. अक्का असं काय करताय? आता बघताय ना आजूबाजूला काय घडतंय ते. नीलम, शीतल काय आता कुकुला बाळ नाही राहिली. आपलं चांगलं वाईट कळायला नको होतं तिला. पण पण मी म्हणते एवढं नाकाच्या शेंड्यावर राग यायला पाहिजे कशाला? अक्का हो, आता आपण एवढं बोलल्यावर राग येणारच की. सुमन, तू तर काय बोलूच नकोस. तुझा तिला आधार आहे म्हणून आमचं अवसान घेतलंय तिनं. चुकते म्हणूनच माणूस बोलतोय ना. कशाला एवढा राग यायला पाहिजे? काय शोधू बिधू नका तिला. तिला जर आई बापाची पर्वा असेल तर येईल घरी ती. आपण वहिनी आपण तवर नुसतं बसून राहायचोय. वय, तिला जर बापाच्या इज्जतीची पर्वा असेल ना तर येईल घरी. उषा, अगं जसा तुला राग आलाय तसा तिला आला असेल. आता हे बघ, आता तू उगाच ताणू नकोस. ए आप्पा, जा मधल्या वाड्यात चक्कर मारून ये. यास्मिनकडे बघितलं नाही तिथं बी. अरे मग जरा खोदून खोदून विचारायचं ना. ना विचारलं मी, नाही तिला बी काय माहित. तर कुठं तर लपून बसली असेल, नाही तर कुठल्या तर पाहुण्या रावळ्यांच्यात जाऊन बसली असेल. काय शोधू बिजू नका तिला. आपण दुसऱ्याची भांडणं सोडवतोय आणि आपल्या घरात तोच तमाशा नको व्हायला. उषा, अगं तिच्याकडून असं वचन बिचन नको होते घ्यायला. दबाव टाकून संस्कार होत नाहीत अगं. मग करा कसा संस्कार करायचा ते तुमचं तुम्ही. अक्का अक्का हो, ह्या घरात कुणाची काय बोलायची सोयच राहिलेली नाही. तुमची तुम्ही काम बघा, मी येतो बघून. ना थांबा, मी पण येतो. ए सावरे, तू सोन्या आंब्याकडे एक चक्कर मार. आप्पाला घेऊन जा वाटल्यास. ए आप्पा जा रे. चल सॉरी. आता कसं समजवायचं अक्कांना? मी बघते. अक्का हॅलो शीतले. कोण?